ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सुनील चव्हाण हत्या प्रकरणातील सागर पवार गँगच्या 9 जणांवर मोका अंतर्गत कारवाई। पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ। कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या राहुल भंबिरे, पवन कित्तुरेसह सांगली जिल्ह्यातील सागर पवार गँगच्या 9 जणांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार मोका कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता। पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे। या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे। येथील सुनील चव्हाण याचा 16 ऑक्टोबर 2023 रोजी जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करण्यात आला होता। या खुनाच्या तपासामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील कुख्यात आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागऱ्या उर्फ सागर अरविंद पवार राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली व टोळीतील सदस्य राहुल किरण भंबिरे, पवन नागेश कित्तुरे राहणार परिट गल्ली कुरुंदवाड, शहाजान अल्लाबक्ष पठाण राहणार कृष्णानगर इचलकरंजी तालुका हातकणंगले, अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबल, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, सोहन मानेक ठोकळे राहणार जुना वासुंबे रोड, आदर्श नगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली व विधी संघर्षित बालक आशांच्या टोळीने सदर संघटित गुन्हेगारीच्या कृत्यास परिणाम दिल्याचे व सदर टोळी विरुद्ध एकूण 15 गंभीर गुन्हे, त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रानिशी, गर्दी मारामारी, किरकोळ व गंभीर दुखापत, खंडणी वसुली असे दाखल असल्याचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात व ग्रामीण भागात शरीराविरुद्धच्या व मालाविरुद्धच्या गुन्ह्यांसह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि समाजकंटकांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कडक प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्ह्याचा तपास करून सांगली जिल्ह्यातील कुप्रसिद्ध सागऱ्या पवार गँग या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी विरुद्ध मोका अंतर्गत कारवाईची पूर्व परवानगी मिळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्याकडे सादर केला असता प्रस्तावाला मंजुरी दिली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक आणि गुन्हेगार टोळ्यांच्या विरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे। कुरुंदवाड शहरातील भंबिरे व कित्तुरे या दोघांचाही मोका अंतर्गत कारवाईत समावेश झाल्याने शिरोळ तालुक्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।